समोर यावं अशी समूहातर्फे त्याला विनंती केली. आजच्या निरूपणाबद्दल ज्यांना आपलं मत मांडायचं असेल त्यांनी ते निश्चितच समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून आवर्जून समूहातून बाहेर पडावे. श्रीधर दादा, आपण निरूपणास सुरुवात करावी. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्. गुणातीतमेकं शिवं शान्तमाद्यं मनाकाशमाकाश नित्यं विशुद्धं असंगं तथा सच्चिदानन्दरूपं सदा रामदासं भजे चिद्विलासं. शुका सारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरो रामदासा. आज या फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या पर्वामध्ये बहुजिनसी दशकातील देह दुर्लभ निरूपणात समासाचा विचार त्यावर चर्चा करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. आपल्या सर्व महेश्वर स्वरूप ज्येष्ठांच्या चरणी या ठिकाणी प्रारंभी वंदन करतो आणि आपण चर्चेला सुरुवात करूया. देह दुर्लभ निरूपण समास हा जेव्हा आपण सगळा वाचतो, आता खूप छान त्याचं वाचन ताईंनी केलं. त्याच्यामध्ये सांगावं काय असा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो, किंवा याच्यातनं आपण काय करायचं नेमकं. देहाचं तर सगळ्याच बाबतीत सांगितलेलं आहे, देह दोन्ही बाबतीतही आवश्यक म्हणून सांगितलंय. जेव्हा आपल्याला काही चांगलं घडवायचं असतं तेव्हाही देहाची आवश्यकता असते, किंवा एखादं वाईट आपल्याकडनं घडतं तेव्हाही ते देहामार्फतच घडतं. मग या देहाबाबत आपण नेमका कसा त्या देहाच्या बाबतीतला विचार करायचा, याच्यासाठी एक शिष्य चर्चा करत होते. समर्थ रामदास स्वामींचे शिष्य होते, चर्चा करत होते. मनुष्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा याविषयी त्यांची चर्चा चालू होती. माणसाचे या आपल्या देहाच्या बाबतीत जे दृष्टिकोन आहेत ते दोन प्रकारचे असू शकतात. एक तर प्रवृत्तीपर दृष्टिकोन आणि दुसरा असतो निवृत्तीपर दृष्टिकोन. प्रवृत्तीपर दृष्टिकोन असणारे शिष्य देहाला, दृश्य विश्वाला महत्व देत होते आणि देह सर्वस्व आहे असं मानत होते. दुसऱ्या बाजूला निवृत्तीपर दृष्टिकोन असणारे जे शिष्य आहेत ते शुद्ध जाणीव असणारा आत्मा महत्वाचा मानत होते. देहाला क पदार्थ मानत होते. अंतरात्माच परमार्थ साधनेचा प्राण आहे असं मानत होते. देहाची आपल्याला जर देवाची भक्ती करायची असेल तर या देवाच्या भक्तीसाठी प्रामुख्याने देहाची आवश्यकता असते. यासाठी ते त्याच्यावर जोर देत होते की नाही, आम्हाला जर देवाची भक्ती करायची असेल तर त्यासाठी देहाची आवश्यकता आहे, अंतरात्मेची पण तेवढीच आवश्यकता आहे. मग देहावेगळी जर आम्हाला भक्ती करणं शक्य आहे का? देहाशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. मुळात आपण या मनुष्य जन्माचा विचार करायला गेलो तर दुर्लभम मानुषो देहे. सगळ्या शास्त्रांनी सगळ्यांनी आपल्याला असं सांगितलंय की या मनुष्य देह प्राप्त होणं हे खूप दुर्लभ आहे, फार दुर्लभ. जेव्हा पाप आणि पुण्याचा संचय बरोबर असा होतो, तराजूचं माप ज्यावेळेस बरोबर होतो त्यावेळी मनुष्य देह प्राप्त होतो असं सांगितलं जातं. अगदी एका बाजूने बघायला गेलो तर या 84 लक्ष योनीमध्ये हिंडणारे जे जीव आहेत, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे अपरंपारे वारंवारे. पुन्हा पुन्हा या देहामध्ये जन्माला यायचं आणि पुन्हा पुन्हा या देहात येऊन कर्म करायची, याच्यासाठी बाध्य झालेले जीव
जेव्हा आपण पाहतो तेव्हा या जीवदशेतनं सुटायचं कसं, या जन्म मरणाच्या मृत्यूच्या चक्रातून सुटायचं कसं, याचा जर आम्ही विचार करायला गेलो तर त्याच्यासाठी सगळ्यात मोठं साधन म्हणून आम्हाला देहाकडे पाहावं लागेल. समर्थ रामदास स्वामींनी आम्हाला या देह दुर्लभ निरूपण नावाच्या समासामध्ये जरी या दोन्ही गोष्टींवर भर दिला असला की या समासामध्ये हाच विषय वेगळ्या प्रकारे मांडलाय. माणसानं जे काही कमावलं, जे काही निर्माण केलं, ते सारं मानव देहाच्या साह्यानेच निर्माण केलं. त्यामध्ये जसं चांगलं आहे तसं वाईट पण आहे, आम्हाला मान्यच करा बरं. आमच्याकडे 10 चांगले गुण असतील तर 2 का होईना वाईट गुणच असतील, प्रत्येकाकडे आहे. प्रत्येकाने या गोष्टी मान्यच केल्या पाहिजे. एकीकडे आम्ही जर आमच्या देहाचा विचार करायला गेलो तर ग्रंथलेखन करता येतं आम्हाला या देहाच्या साह्याने, तीर्थाटन करता येतं, श्रवण मननादी नवविधा भक्ती या देहाच्या साह्यानं करता येतात, उपासना आम्हाला या देहाच्या साह्यानं करता येते, साधन मार्गावर आम्हाला चालता येतं या देहाच्या साह्यानं, अनेक अनुष्ठानं करता येतात. या सगळ्या देहाच्या साह्यानं आम्ही करू शकतो, हा चांगला भाग झाला. दुसरीकडे पाहिलं तर पाप, पाखंड, विषयभोग, असंगाशी संग करणं, मनामध्ये विषयांची तीव्र इच्छा राखणं, या सगळ्या गोष्टी पण देहामुळेच प्राप्त होतात. नवे आम्हाला आमचं मन, आमचं पूर्वजन्मकृत जे सुकृत असेल, आमचं प्रारब्ध असेल, ते आम्हाला तिकडे घेऊन जात असं म्हणा, कशानेही म्हणा, पण आम्हाला देहानं या दोन्ही कर्म करायला बाध्य केलेलं. मग हे दोन्ही जरी बाजू देहाच्या असल्या तरी आम्हाला आत्मारामाला प्रगट करण्यासाठी, आमच्या आत्मतत्वापर्यंत पोहोचण्यासाठी या देहाचीच आवश्यकता असते. मुक्तीकडे जाण्यासाठी देहाचीच आवश्यकता असते. असं म्हणतात की देवांचा निरंतर वास स्वर्गामध्ये असतो आणि आम्हाला जर पण त्यांना जन्म मरणाच्या या अखंडित या चक्रामधनं बाहेर पडणं देवांना सुद्धा शक्य होत नाही. ते मनुष्य देहामध्ये शक्य होतं की एकदा का मनुष्याला आपल्या आत्मतत्वाचं ज्ञान झालं या देहाच्या साह्यानं की मग तो या आत्मतत्वाच्या ज्ञानानं या जन्म मृत्यूच्या चक्राच्या पलीकडे जाऊ शकतो. आणि म्हणून यासाठी मनुष्य देह आम्हाला अगदी महत्वाचा सांगितलं. यासाठी एक दोन दृष्टांत श्रीमद भागवतातले आपल्या सगळ्यांच्या समोर मी ठेवेन. आपल्याला भक्त प्रल्हादाचा दृष्टांत आपण अनेक वेळा पाहिलेला आहे. जेव्हा असुर बालकांना हे भक्त प्रल्हाद उपदेश करतात तेव्हा त्यांनी त्या उपदेशात सांगितलंय की कौमारम आचरेत प्राज्ञो धर्मान भागवतानिह दुर्लभम मानुषम जन्म तदप्य ध्रुवमर्थदम. भक्त प्रल्हाद सांगतात की या मनुष्य जन्मामध्ये अत्यंत दुर्लभ आपल्याला प्राप्त झालेला जो मनुष्य जन्म आहे तो परमात्म्याची प्राप्ती करून देणार आहे. पण तो कधी नाहीसा होईल याचं आपल्याला ज्ञान नसतं. आपण चिरकालपर्यंत टिकणार आहेत, अजरामरत्वाचा पट्टा घेऊन आलेलो आहेत असं सगळेजण समजत असतो. आम्हाला परवा दिवशी आम्ही ही गोष्ट करू, आम्ही इतक्या ठामपणे सांगत असतो की आम्हाला माहिती आहे जणू की आम्ही परवा दिवशी इथं विद्यमान असणार आहे या जगामध्ये. म्हणून भक्त प्रल्हाद या ठिकाणी उपदेश करतात असुर बालकांना, अरे असुर बालकांनो, आम्हाला जर या भगवान विष्णूंचं चिंतन करायचं असेल तर त्यासाठी आम्हाला ठराविक काळ पाहून नाही चालणार. आता तारुण्य, आता आपल्याला शिक्षण व्हायचंय, विद्या अर्जन करायचंय, नंतर तरुणपणाचा काळ येईल, त्याच्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे भोग घ्यायचे, वेगवेगळ्या प्रकारे कष्ट करून आम्हाला सगळ्या संसाराचा गाडा ओढायचा आहे. आणि जेव्हा आम्ही वृद्धत्वाकडे झुकू तेव्हा आम्हाला कुठंतरी अध्यात्म श्रवण करायचं किंवा अध्यात्माकडे जायचं असं असुर बालकांना सांगत नाहीये. तर त्यांनी काय सांगितलंय की कौमार आचरेत प्राज्ञो धर्मान भागवतान्य. अरे असुर बालकांनो, हा मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ आहे आणि जर परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल ना तर ती लहानपणीच भगवंताची प्राप्ती करून घेतली पाहिजे. कारण आमचं शरीर हे अशाश्वत आहे, देह अशाश्वत आहे. त्याच्यासाठी आम्हाला यथा हि पुरुषस्तेह विष्णोहम पाद समर्पणम. आम्हाला जर आमचं मन त्या भगवंताच्या चरणावर लावायचं असेल, आमचं शरीर जर आम्हाला भगवंताच्या चरणाकडे लावायचं असेल, त्याच्यातच आमच्या जीवनाची खरी सफलता आहे. पण कारण हे भगवंतच आमच्या सगळ्या जीवांचा एकमात्र आश्रय आहेत आणि आमचे सुहृदयी तेच आहे. म्हणून आम्हाला आजपासून नव्हे आत्तापासून यांच्याकडं या मनुष्य देहाचा उपयोग कारणी लावला पाहिजे. म्हणून लहानपणापासून आम्ही भगवंताकडे आकर्षित झालं पाहिजे असा उपदेश त्या ठिकाणी असुर बालकांना भक्त प्रल्हाद करतात.
आणि तो खराही. आपण जर इथले समास वाचन करताना आपण पाहिलं की हे देहाकरता काय काय चालतं. देहाकरता कवित्व चालतात, अध्ययन चालतात, अभ्यास चालतो, नाना प्रकारच्या विद्या देहाच्या साह्याने मिळवल्या जातात, ग्रंथलेखन देहाच्या साह्याने केलं जातं, लिपी आपल्याला देहाच्या साह्याने ओळखता येते, नाना पदार्थाचं शोधन आम्हाला देहाच्या साह्याने करता येतं. महाज्ञानी सिद्ध साधू ऋषी मुनी हे सुद्धा या देहाकरताच तीर्थाटन करतात, फिरतात. असे सगळे प्राणी या देहासाठीच फिरत असतात. असं वेगवेगळं आम्ही जर पाहिलं तर आमच्या असं लक्षात येतं की या देहाच्या साह्यानं आम्हाला जशी सत्कर्म करता येतात तशीच दुष्कर्मही आमच्या देहाच्या साह्यानं घडत असतात. म्हणून जाणीवपूर्वक जसं आम्हाला व्यास महर्षींनी सांगितलंय की 18 पुराणेषु व्यासस्य वचनमद्वय परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम. दुसऱ्यावर उपकार करणं हे खऱ्या अर्थानं पुण्य आहे आणि दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याला त्रास होईल असं वागणं हे खऱ्या अर्थानं पाप आहे असं आम्हाला व्यास महर्षींनी सांगितले. मग त्याच्यासाठी आम्हाला देहाचा जेवढा चांगला उपयोग करून घेता येईल तेवढा केला पाहिजे. आपण महादेवांचं आणि पार्वतींचं उदाहरण पण पाहत असतो. जेव्हा या सतीला भगवान शंकराला प्रसन्न करून घ्यायचं असतं तेव्हा अत्यंत कठोर अशा प्रकारचं तप ही सती त्या ठिकाणी करत असते. अगदी कुठल्याही प्रकारचं अन्न न घेता, कुठल्याही प्रकारचे फळं न घेता अगदी उग्र अशा प्रकारचं तप सतीनं केलं. केवळ त्या महादेवाची प्राप्ती व्हावी, पती म्हणून प्राप्ती व्हावी यासाठी ती करत असते. तेव्हा भगवान शंकर स्वतः त्या एका तपस्व्याच्या रूपाने तिथं समोर प्रकट होऊन त्या सतीला उपदेश करतात की सर्वमेव अनुत्यज्य शरीरम अनुपालये, सर्वमेव परित्यज्य, सगळ्या गोष्टींचा तू त्याग कर. सर्वमेव परित्यज्य शरीरम अनुपालये, पहिल्यांदा शरीराचं रक्षण कर. कारण या देहाचं रक्षण केलं, तुला आरोग्य चांगलं असलं तरच आपल्याला तुझं मनोरथ त्या ठिकाणी सिद्ध होऊ शकेल. म्हणून देहाचं तेवढीच काळजी घे असं सतीला प्राधान्यानं उपदेश भगवान शंकर या ठिकाणी करतात. आणि आमच्या सगळ्यांना माहिती की आम्हाला चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ती जर करायची असेल तर त्यासाठी आरोग्य सगळ्यात उत्तम. यक्ष प्रश्नामध्ये धर्मराज युधिष्ठिरांना जे प्रश्न विचारले की सगळ्यात मोठा लाभ कोणता, त्यावेळेस तो सगळ्यात मोठा लाभ म्हणजे आरोग्य. आमच्या शरीराचं आरोग्य जर चांगलं असलं तर आम्ही या शरीराच्या द्वारे आमच्या शरीराला चांगल्या मार्गाला सत्कर्माकडे घेऊन जाऊ शकतो. आमच्या शरीराच्या मागे वेगवेगळ्या प्रकारचे व्याधी लागले, आजार लागले, त्यामुळे आमची मनस्थिती बिघडते. त्यामुळे आम्हाला वेगळ्याच दिशेने आमचे विचार जातात आणि आपण ज्या चतुर्विध पुरुषार्थांच्या प्राप्तीसाठी इथे आलेलो आहोत त्या चतुर्विध पुरुषार्थांमध्ये सगळ्यात महत्वाचा जो पुरुषार्थ आहे मोक्ष प्राप्ती, त्या मोक्ष प्राप्तीच्या मागे न लागता आपण अर्थ कामामध्ये शेवटी गुरफटून पडतो. यासाठी आमच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं जर काय असेल तर ते आमचं आरोग्य. त्या आरोग्याशिवाय दुसरं कुठलंही मोठं नाही. अगदी श्रीमद भागवतातल्या चतुर्थ स्कंदामधली भगवान ऋषभदेवांची कथा जी आलेली आहे त्या ऋषभदेवांच्या कथेमध्ये सुद्धा भगवान ऋषभदेव आपल्या पुत्रांना अशाच प्रकारचा उपदेश करतात. भगवान ऋषभदेवांचं जर आपण थोडक्यात चरित्र पाहायला गेलं तर भगवान ऋषभदेव हे नाभी राजा आणि महाराणी मेरुदेवीचे पुत्र होते. त्यांनी भगवंताची प्रचंड अशा प्रकारची उपासना केली या नाभी राजानं आणि महाराणी मेरुदेवी. आमच्या पोटी भगवंत जन्माला यावेत अशी त्यांची इच्छा होती आणि भगवंतांनी त्यांची तपश्चर्या पाहून, त्यांची प्रजेच्या कल्याणाची तळमळ पाहून त्यांच्या पोटी जन्म घेतला आणि त्यांचं नाव ऋषभदेव असं ठेवलं गेलं. जन्मताच त्यांच्या अंगावर असं म्हणतात की वज्र अंकुशाच्या खुणा वगैरे चिन्हांनी ते युक्त होते. भगवान ऋषभदेवांना आपण सगळेजण जाणतो की भगवान ऋषभदेव हे जैन धर्माचे पहिले तीर्थंकर म्हणूनही गणले जातात आणि श्रीमद भागवतामध्ये चतुर्थ स्कंदामध्ये नाभिराजाचे पुत्र म्हणून त्यांचा उल्लेख आलेला आहे. सुंदर आणि सुडवलं अशा प्रकारचं शरीर आणि अतिशय प्रजेच्या कल्याणासाठी तळमळ करणारे अशा प्रकारचे साक्षात भगवंताचा अवतार असणारे भगवान ऋषभदेव. त्यांच्या ठिकाणी विपुल जे भगवंताचे 6 गुण सांगितलेत, ऐका, यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6 ही गुणवर्य वसती तेथ म्हणून तो भगवंतो. यशस्वी औदार्य
हे सगळे 6च्या 6 गुण त्या भगवंताचे असणारे गुण आहेत ते या ऋषभदेवांच्या ठिकाणी होते. आणि असं श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे पहा की देवराज इंद्रानं एकदा त्यांच्या ईर्षेमुळे त्यांच्या राज्यात पाऊस पाडला नाही. भगवान ऋषभदेवानी इंद्राच्या मूर्खपणाचा उपहास केला आणि आपल्या स्वतःच्या योगमायेने साक्षात भगवंत असतील त्यांच्या देशामध्ये अपरंपार अशा प्रकारचा पाऊस पाडला. अशा प्रकारे त्यांचा मोठा प्रभाव होता. त्यांना 100 पुत्र झाल्याचं सांगतात. त्यातला सगळ्यात मोठा ज्येष्ठ पुत्र होता तो भरत. त्या भरताच्या नावानं आपल्या या खंडाला भारतखंड असं नाव पडलं. अजनाप खंडाला भारतवर्ष असं लोक म्हणायला लागले. कबीर हरिर अंतरिक्षा प्रबुद्धो पिप्पलायनः आविर्भूत्रोथ द्रुमिल चमसः कर भाजनः. हे जे नवनाथांचे हे सांगितलेले ते सगळे नवनाथांचे पूर्वी असणारे कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन आविर्होत्र द्रुमी चमस आणि कर भाजन हे 9 राजकुमार पण श्रीमद भागवत धर्माचा प्रचार करणारे निघाले. नवे त्यांचे उरलेले 81 पुत्र सुद्धा त्यांच्या आज्ञेत राहणारे होते. जसं भगवान ऋषभदेव सांगतील तसं ते करणारे होते. त्यांच्या जीवनामध्ये सगळ्या बाजूनी कृतकृत्यता होती. प्रजा हितदक्ष होते. राज्यात वेळेवर पाऊस पडत होता. सगळीकडे धनधान्य व्यवस्थित पिकत होतं. सगळे पुत्र त्यांच्या आज्ञेत असणारे होते. महाभारतामध्ये उल्लेख आहे एखाद्या माणसाला सुखी कधी केव्हा म्हणायचं. अर्थागमो नित्यमरोगिताच प्रियाच भार्या प्रियवादिनीच वशिष्ठ पुत्रो अर्थकरीच विद्या षडलोक जीवस्य सुखानिरा. नित्य येत राहणारा अर्थागम नेहमी अनायस येत असणारा चांगल्या कर्माने अर्थागम नित्यमरोगिता नेहमी आरोग्य संपन्न अशा प्रकारचं जीवन. अर्थागमो नित्यमरोगिताच प्रियाच भार्या प्रियवादिनीच सगळ्यात अवघड स्वतःला प्रिय अशा प्रकारची आणि नेहमी प्रिय बोलणारी पत्नी मिळणं ती भगवान ऋषभदेवाला मिळाली होती. प्रियाच भार्या प्रियवादिनीच वशिष्ठ पुत्रो स्वतःचे पुत्र स्वतःच ऐकणारे अशा प्रकारचे निघणं. 100च्या 100 पुत्र झाले. सगळं त्या भगवान ऋषभदेवांचं ऐकणारे होते. वशिष्ठ पुत्रो अर्थकरीच विद्या आणि षडलोक जीवस अर्थकरी विद्या. जी विद्या आहे ही यश प्राप्त करून देणारी. आज आपल्याला यश म्हणजे अर्थ वाटत असेल कदाचित महाभारतकाली तो अर्थ आला असेल पण यश प्राप्ती सगळीकडे यश प्राप्ती होणं अशा प्रकारचे सगळे गुण या भगवान ऋषभदेवांच्याकडे होते. महापुरुष जसं आचरण करतात त्याप्रमाणे सगळं जग आचरण करतं याचा विचार करून भगवान ऋषभदेव पण आपली सगळी कर्म करायचे. वास्तविक पाहता भगवंताचा अवतार होते. गृहस्थाश्रम ते उत्तम प्रकारे चालवत होते. त्यांना या सगळ्या क्रिया करायची काही जरुरी नव्हती. पण लोक बघत असतात नेहमी ज्येष्ठांकडे मोठ्या पुरुषांकडे महापुरुषांकडे त्यांचं पाहतात आणि आपण अनुकरण करत असतात. त्यामुळे ते आपल्या जीवनामध्ये एकदम धर्मशास्त्राप्रमाणे धर्मशास्त्रानुरूप अशा प्रकारचे वागत होते. त्यांना प्रजेचं प्रेम दिवसेंदिवस खूप अशा प्रकारचं मिळत होतं. आणि एकदा ते ब्रह्मावर्त देशामध्ये पोहोचले आणि तिथे त्यांनी सगळ्या ब्रह्मर्षींच्या सभेमध्ये आपल्या मुलांना उपदेश केला. तो उपदेश खूप महत्वाचा आहे. आपल्या या समासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. भगवान ऋषभदेव म्हणतात की नायम देहो देह भाजाम नृलोके कष्टान कामान अर्हते विडभुजामे. अरे पुत्रांनो हे मनुष्य शरीर या मर्त्य लोकामध्ये विषयोपभोग प्राप्त करण्यासाठी नाही. हे भोग तर अगदी शब्द असा वापरलाय की डुक्कर कुत्री इत्यादींनाही मिळतात. या शरीरामुळे ज्यांचं अंतःकरण शुद्ध होईल असं दिव्य तपच केलं पाहिजे कारण त्यामुळे अनंत ब्रह्मानंदाची प्राप्ती होते असं भगवान ऋषभदेव आपल्या पुत्रांना सांगतात. एवढं सगळ्या अर्थाने संपन्न असणारे राजे सगळा त्यांच्या दृष्टीनं अनुकूल अशा प्रकारचा त्यांचा चाललेला सगळा म्हणता येईल असा संसार. पण तरीही आपल्या मुलांना उपदेश करताना भगवान ऋषभदेव करतात की तपो दिव्यम पुत्र काये नाही सत्वम शुद्धे यस्मात ब्रह्मसौख्यम अनंतम. आपल्याला या देहातून तरुण जायचं असेल जन्म मरणाच्या या शृंखलेतनं आपली सुटका करून घ्यायची असेल तर या शरीरामुळं फक्त अंतःकरण शुद्ध होईल अशा प्रकारचं तपच मुलांनो करा असं भगवान ऋषभदेव आपल्या मुलांना सांगतात.
हे यासाठी सांगितलं की समर्थ रामदास स्वामींनी पण आपल्याला या संपूर्ण देह दुर्लभ नावाच्या समासामध्ये, देह दुर्लभ नावाच्या समासामध्ये देहाचं दुर्लभत्व असलं तरी आपल्याला विषयोपभोगामुळे आपलं मन विषयाकडे आकर्षित असल्यामुळे आपण या देहाचं दुर्लभत्व वाया घालवतो, मनुष्य जन्म वाया घालवतो. वास्तविक पाहता आपण सगळेजण जाणून आहोत, ज्या शांतीब्रह्मनाथ महाराजांची षष्टी आपण कालच साजरी केली, त्यांनी पण आपल्याला हेच सांगितले की या भरतखंडी नरदेहाची प्राप्ती हे तो परमवैभवाची संपत्ती. आम्हाला या भरतखंडामध्ये जन्म मिळणं, मनुष्याचा जन्म मिळणं तर दुर्लभच, त्यातल्या त्यात या भरतखंडामध्ये जन्म मिळणं हे अतिशय दुर्लभ अशा प्रकारचा जन्म आम्हाला या भारत देशामध्ये मिळालेला आहे. आणि आम्ही जर तो या संपूर्ण विषयोपभोगाच्या मागे लागून, दुसऱ्याचा द्वेष करून, दुसऱ्याला पीडा देऊन हा जन्म वाया घालणार असू तर आमच्यासारखे काय म्हणतात त्याला, आमच्यासारखे मूर्ख आम्हीच आहोत, आमच्यासारखं दुसरे कोणीही नाही. या योगी, विरक्त, तामसी अशा प्रकारचे लोक सुद्धा या देहाच्या साह्याने अनेक प्रकारचे कष्ट करतात. देहातून आत्मा प्रगट होऊ शकतो हे त्यांना माहीत असतं. यलोक किंवा परलोक असो, या देहामुळेच हे सार्थक घडतं. देहा वाचून कशालाही काहीच अर्थ राहत नाही. अगदी आम्हाला पुरस्चरण करायचे असतील, व्रत करायचे असेल, यज्ञ करायचा असेल, दान करायचं असेल, वेगवेगळ्या प्रकारचे तपाचरण करायचे असेल, जसे भगवान ऋषभदेवाने आम्हाला आता सांगितलं, त्यांच्या मुलांना सांगितलं की तुम्ही तुमच्या शरीरानं तप करा, पण ते तप करण्यासाठी शरीर पाहिजेच ना. म्हणून शरीर अत्यंत महत्वाचं आहे, देह अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून देहाचं दुर्लभत्व या ठिकाणी सांगितलं की काही करा, तुम्हाला जीवनातली कुठलीही गोष्ट करायची असेल तेव्हा आम्हाला ती देहाच्या साह्यानेच करावी लागते, त्याच्याशिवाय दुसरं साधन नाही. इतर अनेक साधन जरी असतील, भक्तीसारखं साधन असेल, एखादं तपासारखं साधन असेल, यज्ञासारखं साधन असेल, असे महापुरुषाच्या संघाचं साधन असेल, कुठल्याही प्रकारचं साधन जर करायचं असेल तर त्या साधनासाठी पहिल्यांदा आम्हाला देह तर मिळायला पाहिजे का नाही. मग हा देह जर आम्हाला मिळाला तरच आम्ही या साधनांचा, बाकी सगळ्या साधनांचा उपयोग करू शकू. म्हणून देह आमच्यासाठी खूप महत्वाचा. देहानं आम्हाला विषय भोगता येतात, देहानं आम्हाला सगळ्या गोष्टींचा त्याग करता येतो, देहाच्या साह्याने नवविधा भक्ती करता येते, देहासंबंधानेच आम्हाला दानधर्म करता येतो. या देहाच्या साह्यानेच आम्हाला अनेक प्रकारचे स्वार्थ पण साधता येतात, अनेक प्रकारच्या वस्तू पण प्राप्त करून घेता येतात. या देहाच्या साह्यानेच आम्ही अनेक कला शिकू शकतो, या देहाच्या साह्यानेच आम्हाला कमी अधिकपणा पण प्राप्त होतो. या देहामध्येच भक्ती मार्गाचा जिव्हाळा उत्पन्न होतो, सन्मार्गाची अनेक साधनं आम्हाला साध्य करण्यासाठी या देहाचा उपयोग होतो. देहाच्या साह्यानेच आम्ही आत्मनिवेदन करून मोक्षाची प्राप्ती करू शकतो. मानव देह हा सगळ्या देहामध्ये उत्तम आहे हे वेगळं सांगायला नकोच, कारण इतर सगळ्या 84 लाख योनीतले जे कीटक आहेत, प्राणी आहेत, वनस्पती आहेत, यांच्यामध्ये कुणालाही 4च गोष्टी सगळ्यांमध्ये समान आहेत की आहार, निद्रा, भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर नराणाम. 4च गोष्टी, आहार, निद्रा, भय आणि मैथुन, या सगळ्यांमध्ये सारख्या आहेत. पण मनुष्यामध्ये धर्मो हि तेषामधिको विशेषा, बुद्धी हि तेषामधिको विशेषा, हे सगळ्यात विशेष आहे. बुद्धी, धर्म या गोष्टी मनुष्यामध्ये सगळ्यात जास्त आहेत. आणि या बुद्धीचा उपयोग करून, सारासार विवेकाचा विचार करून आम्हाला आमच्या जीवनामध्ये कसं वागावं याच्यासाठी या देहाचा उपयोग. त्यासाठी आमचा आत्मानात्म विवेक नेहमी जागृत असला पाहिजे. नुसता देह असून उपयोग नाही, या देहाबरोबर आम्हाला विवेकाची प्राप्ती पण असली पाहिजे. आणि म्हणून आम्हाला ही विवेकाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर आम्हाला सत्संगामध्ये जावं लागेल, साधूंच्या संगतीत जावं लागेल. आणि मग या साधूंना कशाला ओळखायचं तर जो जाणेल भगवंत तया नाम बोले जे संत, तो शाश्वत आणि अशाश्वत निवारा करी. हे आम्हाला देहाच्या साह्यानेच कळू शकतं की शाश्वत काय आणि अशाश्वत काय. याचा निवाडा करणारे जे संत आहेत, ते आम्हाला भगवंताची जाणीव असणारे संत आहेत, ते आम्हाला सगळे या देहाच्या द्वारेच कळू शकतात. आणि त्यांच्या संगतीत गेल्यानंतरच मात्र आम्हाला आमच्या देहाचा उद्धार होऊ शकतो. देहाच्या साह्यानं आम्हाला जे आमचं देह भरण करण्यासाठीच्या कला आहे, संगीत कला असेल, गायन कला असेल, अंतर्यामी वास करणारी जीवन कला असेल, या सगळ्या कला आम्हाला देहाच्या साह्यानेच हस्तगत होतात.
हा देह म्हणजे या ब्रह्मांड वृक्षाचं सर्वोत्तम फळ आहे, हा अत्यंत दुर्लभ आहे असं या समासामध्ये प्राधान्य. या देहाचे गायन कळा, देहाचे संगीत कळा, देहाचे अंतर कळा सांगितली बघा. अंतर आम्ही वास करणारी जीवन कळा, सगळ्यात महत्वाची कळा ही देहाच्या साह्याने आम्हाला समजते, देहाच्या साह्याने स्थगत होते. म्हणून या देहाला आम्ही जो देहासाठी आवश्यक असणारा जो विवेक आहे तो आम्ही प्राप्त करून घेतला पाहिजे. देह ब्रह्मांडाचे फळ, देह दुर्लभची केवळ, परी या देहास निवळ होऊन जावे. या ब्रह्मांड वृक्षाचं फळ, सर्वोत्तम फळ म्हणजे हा देह आहे. अत्यंत दुर्लभ असणारा हा मनुष्य देह आहे. या देहाला शहाणं करून अगदी काम करावं लागतं. जगामधल्या लहान मोठी माणसं देहाच्या साह्यानंच आपापली कर्म करतात आणि त्या कर्मांच्या मध्ये पण लहान कर्म आणि मोठी कर्म असा जरी भेद असला तरी त्या ज्या कर्माच्या साह्यानं आम्हाला हे संपूर्ण भवसागर पार करून जायचं, या भवसागरातून आम्हाला मुक्ती मिळवायची. या भवसागरातनं मनुष्य जन्मच ज्या कारणामुळे मिळालाय त्या जन्म मृत्यूची शृंखला आपल्याला नष्ट करायची, तेही करणं या देहाच्या साह्यानं शक्य आहे. आणि म्हणून अगदी प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला देह आवश्यक आहे. आमच्या देहाकडे आम्ही पाहायला गेलो आधी की जगामध्ये सगळ्या गोष्टी आम्हाला या मानव देहामध्ये सापडतात. वेलाचं मूळ आपण जर पाहिलं, एखादा वेल पाहिला तर त्याचं मूळ कुठंतरी आम्हाला तो वेल कशात नाही तो, कशात नाही तो, एखादं झाड कशात नाही तो, तर ती आम्ही कुठंतरी एका बीज स्वरूपात आपण पाहत असतो. ते बीज लावल्यानंतर त्यातनं अंकुर येतो. त्या अंकुराला योग्य अशा प्रकारची भूमी मिळाली की मग त्यातनं तो वेल असेल, ती वनस्पती असेल, त्याची वाढ होत असते. पण वेलाला जे फळ येतं ते त्याच्या मुळाच्या अंशातून आलेलंच बीज त्याच्यात पुन्हा आढळतं. पण मनुष्य जन्म हा या विश्वातल्या वेलाचा सगळ्यात मोठं फळ आहे, सगळ्यात मोठं फळ आहे. त्यामुळं त्याच्या अंतर्यामी जर आपण संकल्प पाहिला, त्याच्यातलं बीज जर पाहिलं तर ते मोक्षाचंच बीज. या जन्म मृत्यूच्या शृंखलेतनं कसं सुटायचं याचं बीजच त्या प्रत्येक मनुष्य देहामध्ये असलेल्या बीजात आपल्याला दिसून येतं. जेव्हा आपण अनेक वेळा विचार करून आलो की जेव्हा मनुष्य गर्भामध्ये असतो तेव्हा सोहम सोहम अशा प्रकारचा जप त्याच्याकडून अखंडपणे चालू होत असतो. पण जेव्हा तो गर्भाच्या बाहेर आल्याबरोबर त्याला एकदा का या संसाराची बाधा झाली की तो लगेच कोहम क्या क्या करून रडायला लागतो. कोहम कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे असं सोहम सोहम म्हणणारा जीव सगळं विसरून जातो. आणि ही जाणीव मात्र त्याच्यामध्ये कुठेतरी बीज स्वरूपामध्ये नेहमी असती. तूच मी, तो जे तत्व आहे, जे ब्रह्म तत्व आहे तोच मी आहे, जाणीव त्याच्यामध्ये बीज रूपाने असते. म्हणून इतर वेलींचं बीज कदाचित त्याच्यामध्ये पुन्हा ते बीज तयार होऊ शकेल, पण मनुष्य जन्माच्या प्रत्येक बीजातला छोटा अंश जर आम्ही पाहायला गेलो तर त्या बीजामधल्या अंशात प्रत्येक अंशामध्ये हेच असतं की आम्हाला या जन्म मृत्यूच्या शृंखलेतनं सुटायचं. मग भले त्याच्यासाठी आम्हाला 84 लाख योनीतनं फिरून यावं लागेल, पण कधी ना कधी आम्हाला या देहातनं मुक्त व्हायचंय ही इच्छा मात्र आम्हाला या मनुष्य जन्मामध्येच असते. एखाद्या वृक्षाचं मूळ त्याच्या बीजामध्ये असतं, त्या बीजामधून वृक्षाची वाढ होऊन त्याला फळं येतात आणि त्या फळांमध्ये मूळचं बीज पुन्हा प्रगट होते. या पद्धतीने या सगळ्या घटना जशा होतात तसा आमच्या मनुष्य जन्मामध्ये मात्र आपल्याला दिसत नाही. मनुष्य जन्मामध्ये आमच्या कर्मबीजांमुळे आम्हाला कदाचित अनेक जन्मामध्ये पुनरपी जननम पुनरपी मरणम हे होत असेल, गर्भवासामध्ये पुन्हा पुन्हा यावं लागत असेल, पण आम्हाला मनुष्य जन्म सार्थक करायचा आहे या इच्छेनं, या विवेकानं जर आम्ही प्रत्येक कर्म करत असू, आमचं प्रारब्ध जर त्या दृष्टिकोनातून अनुकूल असलं, सगळी बीज त्या दृष्टिकोनातून अनुकूल पडली, तर आमच्या प्रत्येकाच्या बीजामध्ये शेवटी हाच अंश आहे की आम्हाला या मनुष्य देहातनं तर मुक्त व्हायचंच आहे, पण जन्म मृत्यूच्या शृंखलेतनं मुक्त होऊन त्या भगवंतामध्येच आम्हाला विलीन व्हायचं. आम्हाला सगळ्यांना सायुज्यता मुक्तीची कुठेतरी ओढ लागलेली आहे. म्हणून आमचं हे देहाचं जे बीज आहे ते बारीक बीज आम्ही शोधून पाहिलं तर हे या स्वरूपातच आम्हाला सापडायला पाहिजे. त्याच्यामध्ये आम्हाला दुसरा कुठल्याही प्रकारचा व्यापार नकोय. म्हणून यासाठी देह दुर्लभ नावाचा हा जो समास आहे समर्थ रामदास स्वामींनी आमच्या पुढे सांगितला, तो आम्हाला यासाठी सांगितला असावा की या संपूर्ण जगामध्ये
तीन गोष्टी दुर्लभ म्हणून सांगितल्या. दुर्लभम त्रयमेव तत् देवानुग्रहकांक्षया मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संशय. या जन्माला आल्यानंतर मनुष्यत्व प्राप्त करणं खूप अवघड. आपण असा विचार करूया की आम्ही मनुष्य जन्माला आलो, मनुष्यत्व प्राप्त करू. मनुष्य जन्माला आलो, मनुष्याचं शरीर असलं म्हणून प्रत्येक माणूस मनुष्यच असेल असं नाही. जसं आपण लोकशाहीची व्याख्या करताना म्हणतो की लोकांनी लोकांसाठी चालू राज्य म्हणजे लोकशाही. तसं मनुष्याशी मनुष्याप्रमाणे वर्तन करणं म्हणजे मनुष्यत्व. मनुष्य जर मनुष्य आकाराला येऊन जर पशुप्रमाणे वर्तन करत असेल आपल्या दुसऱ्या एखाद्या मनुष्याबरोबर, किंवा एखाद्या राक्षसाप्रमाणे वर्तन करत असेल, एखाद्या प्राण्याप्रमाणे वर्तन करत असेल, तर त्याला मनुष्य कसं म्हणायचं? आणि आज आपण पाहतो की मनुष्य तंत्रज्ञानानं एवढा पुढे गेलाय, विज्ञानाच्या साह्याने एवढा पुढे गेलाय, तो आकाशामध्ये संचार करायला लागलाय. रॉकेटमधनं, विमानामधनं अनिर्बंध अशा प्रकारचा संचार तो अवकाशातनं करायला लागलाय. पाणबुडीच्या साह्यानं पाण्यातही तळ गाठतोय समुद्राचा. माशांपेक्षाही खोल, जिथं वेगवेगळे जीवजंतू आहेत अगदी खोल राहणारे, तिथे तो तळ गाठतोय. पण जमिनीवर मात्र अजूनही मनुष्याप्रमाणे वर्तन करण्याचं त्याच्याकडे कुठलीही चाड असेलच असं खात्रीनं सांगता येत नाही. म्हणून मनुष्यत्व हे अतिदुर्लभ अशा प्रकारचं सांगितलं. बरं, मनुष्य जन्म मिळाला तो अतिदुर्लभ हे आपण पाहिलं. मनुष्याप्रमाणे वागणं अतिशय दुर्लभ, सामान्य मनुष्याप्रमाणे वागणं अतिशय दुर्लभ, अतिशय दुर्लभ. आम्ही जर असा विचार करायला गेलो की प्रत्येक माणूस स्वतःला कुणीतरी मोठं असं समजत असतो. आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपाधी या देहाबरोबर घेऊन फिरत असतो. मी अमुक पदावर आहे, मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी न्यायाधीश आहे, मी कलेक्टर आहे, मी मंत्री आहे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उपाध्या घेऊन तो फिरत असतो. आणि आपल्या मनुष्यत्वापेक्षा या उपाध्या त्याला मोठ्या वाटतात. कधी कधी असंही आपण म्हणताना ऐकत असतो लोकांकडनं की त्या पदाला अमुक व्यक्तीच्या जाण्यामुळे महत्व आलं. खरं तर आज हा विचार करण्याची जरूर आहे की एखाद्या व्यक्तीमुळे त्या पदाला महत्व प्राप्त होतं की त्या पदामुळे त्या व्यक्तीला महत्व प्राप्त होतं. खरं पाहायला गेलं तर व्यक्तीच्या आचरणामुळे, व्यक्तीच्या याच्यामुळे त्या पदाला महत्व आलं पाहिजे. पण जर पदामुळे त्या व्यक्तीला अवास्तव महत्व येत असेल तर आपण या मनुष्यत्वाकडे अजून झुकलेलो आहोत की नाही याचा विचार करण्याची आम्हाला गरज आहे. म्हणून हे जे तीन दुर्लभ गोष्टी सांगितल्या त्यात मनुष्यत्व दुर्लभ सांगितलं. मनुष्य देह, मनुष्यासारखा आकार, एवढ्या गोष्टी मनुष्य होण्यासाठी पुरेशा नाहीत. तर त्यासाठी मनुष्य सारखे, माणसासारखे गुण त्याच्याकडे असले पाहिजे. नवे या मनुष्याच्या देहातनं आम्हाला इथून तरुण जायचंय, आम्हाला या भवसागरातून पार व्हायचंय. त्यासाठी मुक्तीचं जे साधन आहे ते आम्हाला प्राप्त करायचंय. आणि ते केवळ आणि केवळ या मनुष्य देहामध्येच मिळणं शक्य आहे. हे आम्हाला या मनुष्य देहामध्येच कळतं. या मनुष्य देहामध्येच आम्हाला ते प्राप्त करून घेता येतं. आणि या मनुष्य देहाच्या साह्यानंच आम्हाला या भवसागरातून तरुण जाता येतं. मग या मनुष्य देहात येऊन जे पुढचं दुर्लभत्व सांगितलंय की मुमुक्षु, मोक्षाची इच्छा असणारं होणं, हे त्यापेक्षाही दुर्लभ आहे. त्यापेक्षा पण आणखीन दुर्लभ आहे. मनुष्य जन्मात आलाय, माणसासारखा दिसतोय, मनुष्याप्रमाणे वागतोय, पण या देहाच्या व्यापारामध्ये अडकून पडला. इथं आल्यानंतर तो वेगवेगळ्या प्रकारचे जगात आलाय. त्याला चांगलं एखाद्या श्रीमंत माणसाच्या पोटी जन्माला आलाय, एखाद्या चांगल्या सेटल्ड अशा फॅमिलीमध्ये जन्माला आलाय. तिथं येऊन तो वेगवेगळ्या प्रकारचे कर्म करतोय. कर्मामध्ये एवढा रममाण झालाय की त्याला आपला मनुष्य देह कशासाठी आहे, आपण इथे कशासाठी जन्माला आलो आहोत याचं भान त्याला उरलेलं नाही. आणि तो अनायासे सगळे भोग प्राप्त करून घेतोय. त्याच्यामध्ये चतुर्विध पुरुषार्थ असतात वगैरे, याच्यातला कुठलाही मोक्ष पुरुषार्थ असतो याकडे तो लक्षच देतो. मग आपण जर एका बाजूने असा विचार करायला गेलो की इथं समर्थ रामदास स्वामींनी आम्हाला देह दुर्लभ अशा नावानं हा समाज सांगितला. आणि मग दुसऱ्या बाजूने आम्ही त्या ऋणम कृत्वा घृतम पिबेद असं म्हणणारे जे चार्वाक आहेत त्यांचा विचार करायला गेलो की हे चार्वाकांची दृष्टी होती ती फक्त देहाबरोबर. जोपर्यंत देह, यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेद,
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं होता. एकदा का आपला देहाचं भस्म झालं की पुन्हा परत या जगात येणं नाही, जाणं नाही. म्हणून जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आम्ही ऋण काढा, सण साजरे करा, हे तूप प्या, अशा प्रकारचं हे चारवाक विचारप्रणाली असणारे लोक मांडत होते. आणि मग आम्ही आज विज्ञानाला जवळ करून, हे चारवाक मताला जवळ करून प्रत्येक गोष्ट आम्हाला दाखवा याचा आग्रह धरतोय. मग हा देह दुर्लभ समाज कदाचित समर्थ रामदास स्वामींना त्यावेळेसही या गोष्टी माहित होत्या. काही दिवसांनी कदाचित या कलियुगाच्या काळामध्ये काही दिवसांनी या मनुष्याला प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण लागणार. काय प्रत्येक गोष्टी स्पष्टीकरण लागणार आहे. कोण तुम्ही या ठिकाणी आलात, ते कशासाठी आलात, त्याची कारण काय, त्याचे साक्षी पुरावे जसे कोर्टामध्ये असतात, ती प्रकरणं चालतात, तसे प्रत्येक गोष्टीचे साक्षी पुरावे आवश्यक असतात. तसं या देहाच्या बाबतीत आपण चारवाकांचा जो विचार करून आलो की फक्त देह आहे तोपर्यंतच आपण आहोत, ही भावना या देह दुर्लभ या समासाची मात्र नाही. याच्यामध्ये जसं देहाच्या साह्यानं आम्हाला चांगल्या गोष्टी करता येतात, जे भोग घेता येतात, तसं चांगल्या गोष्टींच्या साह्यानं आम्हाला मुमुक्षुत्वही प्राप्त करून घेता येतं. दुर्लभ असणारं मुमुक्षुत्व प्राप्त करण्यासाठी लागणारा जो महापुरुषांचा संघ आहे तोही या देहाच्या साह्यानंच करून घेता येतो. आणि म्हणून या तिन्ही दुर्लभ गोष्टी, मनुष्य देहासारख्याच दुर्लभ असणाऱ्या गोष्टी आहे, मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुषांचा संशय, या सगळ्या गोष्टी आम्हाला या मनुष्य देहामध्येच प्राप्त करून घेता येतात. त्या दुर्लभ जरी म्हटल्या गेलेल्या असल्या तरी त्या अशक्य मात्र नाही. त्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतात. त्या दृष्टीनं आम्हाला त्या गोष्टींच्या मागे जावं लागतं, त्याप्रमाणे आम्हाला आचरण करावं लागतं. कदाचित काही काळ आम्ही काय करतोय, आम्ही कुठे चाललोय याचा आम्हाला जगाच्या विरुद्ध दिशेने आम्ही पोहतोय काय असं आम्हाला वाटायला लागेल. जगराटीच्या दिशेनं आम्ही न जाता वेगळ्या दिशेनं जातोय काय असंही वाटायला लागेल. पण हे सगळं करत असताना आमच्या देहाचा या देहामध्ये येऊन देहाचा उपभोग घेत असताना आमचा विवेक मात्र जागृत असला पाहिजे. आमची देहबुद्धी जी आहे ती ज्ञानबुद्धीनं आम्हाला तेजून टाकावी लागेल. आम्हाला ज्ञानबुद्धीचा उपयोग आम्हाला याच्यासाठी केला पाहिजे. म्हणून समर्थ रामदास स्वामी अगदी मनाच्या श्लोकामध्ये पण स्पष्ट सांगतात की देहे रक्षणाकारणे यत्न केला, परी शेवटी काळ तो घेऊन गेला. देहाच्या रक्षणासाठी आम्ही किती प्रयत्न केला तरी काळाच्या गतीपुढे आमचा हा देह थांबणार नाहीये. मग त्यासाठी करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. मग त्यासाठी आम्हाला समर्थ रामदास उपचार सांगतात की अरे या देहाच्या साह्यानं जर तरुण जायचं असेल, या देहाच्या साह्यानं जर आम्हाला मुक्तीची प्राप्ती करायची असेल तर सगळ्या या भवसागराच्या चिंता सोडून द्या आणि विवेकाच्या साह्यानं केवळ त्या रामरायाचं चिंतन आम्ही केलं पाहिजे, असं आम्हाला या ठिकाणी प्राधान्यानं समर्थ रामदास स्वामी ठसवतात. या देहाच्या साह्यानं मनुष्याला कीर्तीची प्राप्ती करून घेता येते, जसं आपण विचार करून आलो आता. देहे आणि समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकामध्ये देहावर जे 4 मनाचे श्लोक सांगितले त्याच्यामध्ये हा 3रा श्लोक आहे की देहे त्यागिता कीर्ती मागे उडावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निभवावी. अगदी देहाचा त्याग करण्याची आम्हाला वेळ आली तरी आम्ही आमची कीर्ती या दिगंतरी राहिली पाहिजे, आमचं नाव अनेकांनी घेतलं पाहिजे. वाईट दृष्टिकोनातून नव्हे तर एक सज्जन व्यक्ती होते या दृष्टिकोनातून 4 लोकांनी आपलं नाव घ्यावं असं आपले प्रयत्न झाले पाहिजे. समाजासाठी आम्ही समाजाचं कुठलं तरी देणं लागतो, लोकांसाठी आम्ही काहीतरी या मनुष्य जन्मात येऊन केलं पाहिजे. आमचा जन्म केवळ मी, माझं कुटुंब, माझा स्वतःचा देह यापुरतं मर्यादित नाही, तर या संपूर्ण जनसेवा करण्यासाठी माझा जन्म आहे याची जाणीव ठेवून आम्ही अनेक लोकांच्या वेगवेगळ्या रीतीने उपयोगात आलं पाहिजे. त्यांच्यासाठी आम्ही आमच्या देहाचा उपयोग केला पाहिजे. आणि असं जर आम्ही केलं तर मग आमचा देह त्यागल्यानंतरही आम्हाला कीर्तीची प्राप्ती होणार. आणि हीच सज्जनांची जी क्रिया आहे ती महापुरुषांच्या संगतीत जाऊन आम्हाला कळणार. या महापुरुषांचं वर्तन जे असतं ते सगळं या लोकांनी चांगलं वागावं, संपूर्ण समाजानं असं आचरण करावं यासाठी महापुरुषांचं वर्तन असं असतं. आणि म्हणून आमच्या शरीरानं चंदनासारखं झिजावं,
ज्याचा सुगंध इतरांना आला पाहिजे, त्याची झीज मात्र आपल्या स्वतःलाच समजली पाहिजे आणि फक्त सुगंध इतरांना दिसला पाहिजे, इतरांच्या दृष्टिकोनातून त्याचा सुवास सगळीकडे त्यांना आला पाहिजे, पण आपण मात्र प्रत्यक्षतः चंदनाप्रमाणे झिजत गेलं पाहिजे. या समाजासाठी आम्ही काम केलं पाहिजे असं समर्थ रामदास स्वामी या ठिकाणी सांगतात. मौल्यवान असणारा जो नरदेह आहे त्यांना आम्हाला सर्वोत्तम ध्येय गाठता येतं, तसं हीनपणानेही जगता येतं. या जगामध्ये माणसानं जे काही कमावलं ते सारं मानव देहाच्या साह्यानंच कमावलं आहे. म्हणून आम्हाला या देहबुद्धीचा त्याग करायचा असेल तर देहबुद्धी हे ज्ञानबोधे त्याजावी, विवेके तये वस्तूची भेटी घ्यावी आणि विवेकाच्या साह्यानेच आम्हाला त्या ब्रह्मापर्यंत जायचंय, त्या वस्तूची प्राप्ती करून घ्यायची. तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे, म्हणून सदा तेची शोधित जावे. म्हणून आम्हाला या मनुष्य देहामध्ये येऊन केवळ आणि केवळ विवेकानं त्या मुक्तीचं चिंतन करायचंय. आणि हे करत असताना आम्ही लोक व्यवहाराला मात्र न चुकता आम्ही देह भरणापुरत्या आमच्या देहाचे व्यवहार करून आम्ही या लोकेशनेमध्ये राहिलं पाहिजे. केवळ तितकीच आमच्यासाठी लोकेशना असली पाहिजे की जोपर्यंत आमच्या देहाचं धारण होईल. देहबुद्धीचा निश्चय जर आम्हाला टाळायचा असेल तर त्यासाठी आम्हाला ज्ञानबुद्धी आमच्यामध्ये वाढवावी लागेल. या ज्ञान बोधाच्या साह्यानं, ज्ञानाच्या साह्यानं आम्हाला या देहबुद्धीचा त्याग आम्हाला हळूहळू करावा लागेल. हे करणं सोपं नाही. प्रत्येक गोष्ट आम्हाला समजून घेऊन त्याप्रमाणे वागणं हे पहिल्यापासून करावं लागलं. कुठल्याही प्रश्नाला बगल देऊन पुढे जाणं किंवा अमुक गोष्ट फक्त पूर्वी आमचे पूर्वज असे करीत आले म्हणून आम्ही तशी करतोय अशा पद्धतीने न करता त्याच्या मागची आम्हाला कारण शोधावी लागतात की याच्यामुळं आमच्या जीवनामध्ये काय बदल झाले, या गोष्टीच्या साह्यानं आमच्यावर काय परिणाम झाले याची आम्हाला कारण शोधून आमच्या पुढच्या पिढीला आम्ही ती योग्य रीतीने पटवून देऊ शकलो तरच आमच्या या परंपरा पुढे चालू राहणार आहे. म्हणून या देहबुद्धीचा त्याग ज्ञानबोधाच्या साह्याने आम्हाला करावा लागणार आहे. विवेकाच्या साह्याने या सगळ्या गोष्टी आम्हाला समजून घ्याव्या लागणार आहे आणि मगच आम्ही या देहबुद्धीच्या पलीकडे जाऊ शकतो. म्हणून आम्हाला या देहाकडूनच आत्मज्ञानाचा प्रसार होतो, पण त्यासाठी अगोदर आमची मात्र देहबुद्धी गेली पाहिजे. यासाठी आम्हाला या 36व्या या ओवीमध्ये 36व्या याच्यात समर्थ रामदास स्वामी सांगतात की उदंड प्रगटला विचार धर्म स्थापना तदनंतर तेथेच पूजेस अधिकार पुण्य शरीरी. ज्या देहामध्ये पुष्कळ चांगले विचार आहे पुष्कळ प्रमाणात प्रगट होतात आणि ज्या देहाकडून आत्मज्ञानाचा प्रसार होतो तो देह पुण्यमय असतो आणि त्यालाच फक्त पूजा घेण्याचा अधिकार आहे. इतर कुठल्याही देहाला तो अधिकार नाही. केवळ या देहामध्ये जे विचार भरपूर प्रमाणात प्रगट होतात आणि त्या देहाकडून जर आत्मज्ञानाचा प्रसार सगळीकडे होत असेल, 4 लोकांना जर अध्यात्म मार्गामध्ये त्या देहामुळे गती होत असेल तर त्यालाच फक्त पूजा घेण्याचा अधिकार आहे असं इथं समर्थ रामदास स्वामी प्राधान्याने सांगतात. त्यानंतर सगळ्यांनाच सरसगट आपण पूज्य मानू लागलो तर आपल्या अंगी मूर्ख पण लागते. जर इथं त्यांनी उदाहरण दिलंय की जर एखाद्या गाढवाशी पूजा केली तर त्याला काहीच कळत नाही, त्याला आपली पूजा कशामुळे होते कळत नाही. आपण नेहमी ती दृष्टांत ऐकत आले की एका बैलगाडी खाली एक कुत्र चालायचं आणि त्याला रोज असं वाटायचं की आपल्यामुळेच हे सगळं ज्या बैलगाडीतला जो माल येतोय तो आपणच ओढल्यामुळे येतो. तो आपलं असं बैलगाडीच्या खाली चालायचं, IT मध्ये चालायचं कुत्र, त्याला सगळं असं वाटायचं की आपल्यामुळे त्या कुत्र्याला नेहमी वाटायचं की आपणच ही सगळी गाडी वाहून आणतोय, आपल्यामुळं या सगळ्या गाडीचा भार हे होतं. पण खऱ्या अर्थानं ज्या बैलांकडनं हे वाहून आणलं जात होतं त्यांचा मात्र तो दुस्वास करायचा. त्यांना वाटायचं अरे काय मध्ये चालतात, माझ्या पायाच्या मध्ये घोटाळतात, त्याच्यापेक्षा मी किती ITत चाललोय पण एवढा मोठा भार वाढ. आणि एका दिवशी चुकून ते जेव्हा कुत्र गाडीच्या बाहेर येतं तेव्हा त्याच्या असं लक्षात येतं की आपल्यामुळे ही गाडी चालत नाही तर या बैलांमुळे ती गाडी चालते. मग अशा प्रकारे जेव्हा
आपणही आपल्याला मनुष्य जन्मामध्ये येऊन अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की मी आपला हा सगळा संसाराचा गाडा ओढू. अनेक गृहस्थांचा असतं किंवा अनेक त्या एखाद्या घराची काम करणारी प्राधान्यानं जर स्त्री असेल तिथलं कुटुंब प्रमुख, तर तिलाही असं वाटतं किंवा कुटुंब प्रमुख असणाऱ्या पुरुषाला असं वाटत असतं की माझ्यामुळे सगळा संसाराचा गाडा चाललाय, माझ्यामुळे संसाराचा गाडा चाललाय. पण खरं पाहायला गेलं तर संसाराचा गाडा हा आपल्या पूर्वकर्मामुळं, आपल्या प्रयत्नामुळं, आपल्या याच्यामुळे चालणारच असतो. भले त्याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त होईल पण तो चालणार असतो, त्याच्यासाठी प्रयत्न आवश्यक असतात. पण हे सगळं करत असताना मात्र आम्ही आमचा विवेक कधीही सोडायचा नसतो. तो आमच्यासाठी महत्वाचा आहे. जसं त्या गाढवाची पूजा केल्यानंतर किंवा त्या कुत्र्याची जर पूजा केली तर त्याला त्यातलं काहीही कळणार नाही. म्हणून आम्हाला जर या सगळ्या गोष्टी कळून घ्यायच्या असतील तर खऱ्या अर्थानं आम्हाला या ज्ञानाचा बोध करणारे जे सद्गुरू असतील, ज्ञानाचा बोध ज्यांच्याकडून होतील ते परब्रह्म असेल, त्यांच्या चरणी आम्हाला लीन झालं पाहिजे, त्यांना आम्ही शरण गेलं पाहिजे. म्हणून खरं या ठिकाणी सांगितलं की जो पूज्य असेल त्याला पूजा घेण्याचा खरा अधिकार असतो. पण इतर माणसांना मान देऊन संतुष्ट ठेवावं लागतं. कुणाचं मन न दुखवणं हे केव्हा चांगलं असतं. कधी कधी आम्हाला करावं लागतं. चार जण आपल्याकडे आले, एखाद्याचं खरं तर तेवढी योग्यताही नसेल, अधिकारही नसेल, पण 2 अधिकारी व्यक्ती असतील तर त्याच्याबरोबर त्याची थोडीशी आम्हाला पूजा करावी लागते. कारण त्याला वाईट वाटू नये म्हणून, त्याचं मन दुखवू नये म्हणून आम्हाला ते करावं लागतं. म्हणून जगामध्ये सगळीकडे असणारा जो अंतरात्मा आहे तो जर क्षोभला तर जगामध्ये राहायला जागा राहणार नाही. माणसाशिवाय माणसाचं जीवन चालणं शक्य नाही. परमेश्वराचे अक्षरशः अगणित गुण आहेत, पण माणसाला त्याच्या संपूर्ण खाणाखुणा सांगता येणं शक्य नाही. अध्यात्म ग्रंथ श्रवण केले तर थोडेफार तरी आम्हाला या परमात्म्याचं स्वरूप कळेल. परमेश्वराचे अनंत गुण मनुष्य काय सांगती खूण, परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण होता म्हणजे. खरं जर आम्हाला भगवंताचं रूप जाणून घ्यायचं असेल, भगवंताचे लीला आम्हाला समजून घ्यायच्या असतील तर आम्हाला या अध्यात्माचं श्रवण करावं लागेल. भगवंताच्या कथा आम्हाला ऐकाव्या लागतील, त्याच्या लीला ऐकाव्या लागतील. काही म्हणजे जे अनुभव चरित्र जे आम्ही म्हणतो, प्रभू रामचंद्रांसारखं चरित्र असेल जिथं असं म्हटलं जातं की रामो वीर नाभी भाषते. राम कधीही कुठलीही गोष्ट नरोवा कुंजरोवा अशा पद्धतीने बोलले नाही. राम जे बोलतील, प्रभू रामचंद्र बोलतील ते सत्यच. आणि स्वतः प्रभू रामचंद्र आत्मानं मानुषम म्हणणे, मला माणूसच म्हणा असं प्राधान्यानं सांगा. मला कुठल्याही प्रकारे तुम्ही भगवान म्हणू नका. आणि म्हणून भगवान प्रभू रामचंद्रांचं जे चरित्र आहे ते अनुभव चरित्र आहे, अनुकरण करण्यासारखं चरित्र आहे. दुसऱ्या बाजूला भगवान श्रीकृष्णांचं जे चरित्र आहे ते फक्त त्यांचा लीला श्रवण करण्याचं चरित्र आहे. त्यांच्यासारखं आपण वागावं असं नव्हे, तर त्यांनी ज्या लीला केल्या ते आम्ही अगदी भक्त बनवून आम्ही त्या ऐकून घ्याव्या आणि भगवंताच्या गुणानुश्रवण आम्ही करावं. यासाठी आम्हाला अध्यात्म ग्रंथाचं श्रवण केलं पाहिजे. त्यामुळे आम्हाला खरं परमात्मा तत्व काय आहे ते कळतं, दोन्ही बाजूने कळतं. एक तर अनुभव चरित्रातूनही ते कळतं आणि लीला चरित्रातूनही आम्हाला ते कळतं. या दोन्ही बाजूने आम्ही भगवंताचं चरित्र समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी मात्र आम्हाला आमच्या ठिकाणी असणाऱ्या देहबुद्धीचा त्याग ज्ञानबोधाच्या साह्याने आम्हाला करावा लागेल. आणि ही देहबुद्धी आम्हाला जर घालायची असेल, ही देहबुद्धी जर आमच्या जीवनातून काढून टाकायची असेल, देहाचा त्याग करणं आम्हाला आमच्यासाठी शक्य नाही. देह आमच्या दृष्टीने दुर्लभ आहे, मिळालाय तो आम्हाला सार्थक करून घ्यावा लागेल आमचा जन्म. पण आम्हाला या देहामधून, या देहातनं खऱ्या अर्थानं मुक्त व्हायचं असेल तर त्यासाठी देहाचा त्याग करायचा नाही, तर आम्हाला या देहबुद्धीचा त्याग करायला हवा. त्याच्यासाठी विवेकाचा उदय आमच्या विचारामध्ये, आमच्या बुद्धीमध्ये या विवेकाचा उदय झाला पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजे. यासाठी आम्हाला प्राधान्यानं देह दुर्लभ निरूपण समास समर्थ रामदास स्वामींनी सांगितला. आमचा देहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर अशा दोन्ही दृष्टिकोनातून असला पाहिजे. प्रपंच आणि परमार्थ यांचा सुवर्णमध्य आम्हाला साधता आला पाहिजे. प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा सुवर्णमध्य आम्हाला साधता आला पाहिजे. भगवंताचे गुण आम्हाला त्याच्या अनुभव चरित्रातून, लीला चरित्रातून दोन्हीकडून आम्ही समजून घेतले पाहिजे. आणि या देहाच्या साह्यानं, नरदेहाच्या साह्यानं आम्हाला मुक्तीपर्यंत जाण्याचा लाभ आम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल, या मुक्तीपर्यंत आम्हाला जायचं असेल तर त्याला एकमेव साधन असणाऱ्या या देहाचं पालन आम्ही नित्य केलं पाहिजे. हा देह आरोग्य संपन्न कसा राहील
या देहामध्ये आमचं मन प्रसन्न कसं राहील, या देहामध्ये आमचं संपूर्ण शरीर कसं प्रसन्न राहील, या देहामध्ये विवेक विचार कसे चांगले राहतील, या देहाच्या साह्यानं सत्संग कसा घडेल, या देहाच्या साह्यानं तीर्थयात्रा कशा होतील, या देहाच्या साह्यानं संपूर्ण अध्यात्म ग्रंथांचं श्रवण, अध्यात्माने ज्या ज्या म्हणून गोष्टी सांगितल्या त्या त्या गोष्टी आमच्याकडनं कशा होतील आणि त्या लहानपणापासूनच कशा होतील, ज्याकडे प्राधान्यानं लक्ष देण्यासाठी आम्हाला हा देह दुर्लभ निरूपण नावाचा समास या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी सांगितला असावा. माझ्या या बुद्धीच्या मर्यादेमध्ये जो मला समास कळला तो आपल्या समोर मांडण्याचा या गुरुकृपेनं मी आपल्या समोर प्रयत्न केला. आजची झालेली सेवा भगवान प्रभू रामचंद्राच्या चरणी, मारुतीरायाच्या चरणी, समर्थ रामदास स्वामींच्या चरणी आणि आपल्या संपूर्ण या दासबोध परिवाराच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. जय जय रघुवीर समर्थ.